किडीकडे मला यायचंय. बरोबर. थोडेसे जास्त प्रश्न काढलेत मी त्याच्यावर, की दाताला कीड लागणं म्हणजे नक्की काय असतं? ओके. सो दाताला कीड लागते ही फक्त गोड खाल्ल्याने लागते. हां. ही पहिली मिसकन्सेप्शन. फक्त गोड खाल्ल्याने लागत नाही. कुठल्याही प्रकारचे अन्नकण गरजेपेक्षा जास्त वेळ दातावरती चिकटून राहिले की कीड सुरुवात होणार आहे. आपल्या तोंडामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते वेगवेगळ्या फूड आयटम्सवरती फ्लरिश होतात. सो आपण जे खाऊ बॅक्टेरिया ते सुद्धा खातात सगळं. सो फॅट खाल्ले, प्रोटीन्स खाल्ले, कार्बोहायड्रेट्स खाल्ले, तिन्ही गोष्टींनी कीड लागण्याची शक्यता असते. 2 दातांच्या मध्ये जर काही अन्न कधी अडकलं तर ते का अडकतंय हेही बघणं गरजेचं आहे. आणि ती कीड जी लागते ती बॅक्टेरिया ॲक्च्युली दात खात नाहीत. दातावर अडकलेलं अन्न बॅक्टेरिया खातात, ॲसिड प्रोड्यूस करतात. त्या ॲसिडमध्ये कॅल्शियम विरघळतं आणि तिथून मग ते पोखरायला सुरुवात होते. ओके. दाताची कॅव्हिटी तशी सुरुवात होते. सो रिफाईंड शुगर्स खाणं कमी करणं, प्रत्येक कुठलीही गोष्ट खाल्ल्यानंतर कंपल्सरी चूळ भरणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि 2 टूथब्रशिंगमध्ये 12 तासाचं अंतर मेंटेन करणं. आता हे मी 12 तास का म्हणते अंतर मेंटेन करायचं? क्लोरहेक्झिडिन जे असतं आपल्या टूथपेस्टमध्ये, त्या क्लोरहेक्झिडिनमध्ये 12 तासच दातावरती कोटिंग करण्याची क्षमता असते. ओके. सो 12 तासानंतर ते कोटिंग जे असतं ते वेअर ऑफ होऊन जातं आणि मग नंतर डायरेक्टली दाताला अन्नकण चिकटायला लागतात. सो ते होण्याआतच परत एकदा दातांना कोटिंग करणं गरजेचं असतं. आता ही कीड जी असते, किडीबद्दल आणि फिलिंग्सबद्दलही खूप मिसकन्सेप्शन्स आहेत. आता चांदी भरणं हे तुम्हाला परिचित असेल ऐकून. सो चांदीमध्ये मर्क्युरी असते, पारा. सो पूर्वी ज्यावेळी हाच उपाय होता, म्हणजे तेवढे एकच मटेरियल अवेलेबल होतं, त्यावेळी चांदी भरली जायची. मग त्या पाऱ्याची जी काही म्हणजे तो वेनेमस विषारी असतो, पॉयझनस असतो पारा. सो हा पारा नंतर जेव्हा त्याचे त्रास जाणवायला लागले, दात पूर्ण काळा पडणं, कारण तो ट्युब्युल्समध्ये सगळीकडे पसरतो, तो जर चुकून गिळला गेला तरीही हार्मफुल आहे. सो आता रेझिन सिमेंट्स बरेच चांगले आलेले आहेत जे टूथ कलर्ड आहेत. सो फिलिंग्स करायला पण लोक बरेचसे घाबरतात. त्यांना असं वाटतं की टूथ स्ट्रक्चर म्हणजे कीड काढताना एक्स्ट्रा दात पण तासला जाणार आहे. सो कीड वरून काही वेळेला खूप अशी सूक्ष्म दिसते की एक जस्ट डॉट दिसतो, जाणवतो, पण तो आतमधनं असा पूर्ण वाढलेला असतो. सो अशा प्रकारची जी कीड असते त्यामध्ये टूथ स्ट्रक्चर ऑलरेडी लॉस झालेलं असतं. ती कीड बाहेर काढून त्याच्यावरती सिमेंट भरणं. आता सिमेंट हा शब्द आपण जो वापरतोय, तर एक पेशंट आले होते असेच, 40 इयर ओल्ड मेल पेशंट हू रिपोर्टेड टू मी. चेकअप झाला आणि त्यांना सांगितलं की एक साधारण 7 ते 8 दातांमध्ये किडीला सुरुवात झालेली आहे, तो सिमेंट भरण्याची गरज वाटते. सो तर ते म्हणाले की आमच्या एक ओळखीचे आहेत. तर मी म्हटलं नाही कुठूनही करून घ्या, पण रूट कनालला जाईपर्यंत अंगावर काढू नका, सिमेंट भरून घेणं गरजेचं आहे. तर म्हणे नाही ट्रीटमेंट इथूनच करायची आहे. तर आमच्या ओळखीचे एक आहेत जे कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये आहेत गेले 1.5-2 वर्ष, तर आपल्याला मुठभर सिमेंट बास होईल ना. आणि त्यावेळी भरून द्यायला पाहिजे होतं. सो म्हणजे हे एक उदाहरण मी सांगितलं की आपल्याकडे अवेअरनेस किती कमी आहे. बिल्डिंग मधलं सिमेंट दातामध्ये भरू शकतो ही कन्सेप्ट. म्हणजे आणि काय मला असं वाटलं ते 70-80 वर्षाची असेल असं विचारणार व्यक्ती, पण 40 वर्षाचे मेल पेशंट होते. सो त्यावेळी रिस्पॉन्ड काय करावं फॉर अ सेकंड मला कळलं नाही. भरून द्यायला पाहिजे होतं त्यांच्या दातात. मलाही असं वाटलं की हा प्रयोग करायला हवा होता का आपण. सो ही जी सिमेंट्स असतात आजकाल जी आपण वापरतो, जो चांदीला खूप चांगला पर्याय आहे, तर ह्या सिमेंट्सना रेझिन सिमेंट्स असं म्हणतात. म्हणजे जी पॉलिमरायझेशननी सेट होतात आणि ज्याच्यामध्ये जी मुळात कलरलेस असतात आणि दाताची शेड आपण त्यातनं मॅच करू शकतो. ओके. नाही तुझं वेगवेगळ्या शेड्सचे सिमेंट्स आपण भरून दाताशी शेड मॅच करू शकतो. सो समोरच्या बाजूला पण चांदी भरलेली चांगली नाही दिसणार, पण रेझिन सिमेंट्स आपण समोरच्या बाजूलाही भरू शकतो. मुळात जी चांदी भरली जाते बरोबर, ऍक्च्युअल दागिने जे चांदीपासून बनवतात तीच असते का त्याच्यामध्ये अजून काही दाताच्या फ्रेंडली त्याचं ओर असतं, म्हणजे सिल्वर अमाल्गम म्हणतो आपण त्याला. सो
सिल्वर सोबत अजूनही काही एलिमेंट्स असतात जी त्या चांदीला सेट होताना स्ट्रेंथ देतात. ओके. सो ते आणि मर्क्युरी म्हणजे पारा असं दोन्ही मिक्स करावं लागतं आणि ते मिलिंग करावं लागतं त्याचं आणि मग ती दातामध्ये चांदी भरली जाते. सो दातात चांदी भरत असताना त्याला मेकॅनिकल लॉक्स लागतात. सी आता एक मेटल आहे बरोबर आणि आपला दात ऑर्गॅनिक मटेरियल आहे. बरोबर. सो त्या दोन्हीमध्ये ना बॉन्डिंग नाही होऊ शकत. सो हे बॉन्डिंग मेकॅनिकली क्रिएट करावं लागतं. अच्छा. त्यासाठी दाताचा न किडलेला पोर्शन पण फक्त डिझाईनसाठी आपल्याला तो तासावा लागतो का तर ती चांदी पक्की बसावी. जसं भौमितिक आकार आपण काढतो तशा पद्धतीचे काही पर्टिक्युलर डिझाईन्स आहेत. जशी कॅव्हिटी बनवावी लागते चांदी भरताना. रेझिन सिमेंटमध्ये ही गोष्ट करावी लागत नाही. जिथे कीड आहे तेवढीच कीड काढायची आणि त्याला केमिकली बॉन्ड करायचं दाताला. ह्यानी दाताचं कन्झर्वेशन खूप चांगल्या पद्धतीने होतं. पण चांदी का भरतात लोक? म्हणजे मला कळत नाही की हसल्यानंतर ती चांदी फार विचित्र दिसते. बरोबर. त्यापेक्षा ते दाताच्या कलरचं भरलेलं बरं असतं बरोबर एक वेळ. बरोबर. आता त्यावेळी अवेलेबल नव्हते ऑप्शन्स. अच्छा, म्हणून मला वाटलं की ते जरा दाखवायला की माझा दात नाही, चांदीचा आहे, म्हणजे नाही. दात पण चांदीचा आहे. सोन्याचे दात बसवण्यासाठी पण पेशंट्स आजच्या काळात सुद्धा प्रेस करतात की सोन्याचे दात आपण बसवूयात. तर सोन्याचे दात बसवायलाही हरकत नाहीये. सोनं हे खूप मोस्ट बायोकम्पॅटेबल मटेरियल आहे. म्हणजे बरं. सिल्वर जे सुद्धा आपण वापरतो ते सुद्धा त्यावेळी यासाठी वापरलं गेलं की परवडतं पण आणि बायोकम्पॅटेबल पण आहे. ओके, सोनं परवडणारं नव्हतं पण बायोकम्पॅटेबल डेफिनेटली आहे. अच्छा. सो आपल्या तोंडामध्ये जेव्हा फॉर एक्झाम्पल आता कानातलं जेव्हा काही लोक खोटं घालतात त्यावेळी ते कान चिडतात. दॅट इज बिकॉज बॉडी रेकग्नायझेस इट ॲज फॉरेन मटेरियल. चांदी आणि सोनं या दोन्ही गोष्टींना बॉडी फॉरेन मटेरियल म्हणून धरत नाही. बर बर. इट कन्सिडर्ड इज ॲज अ पार्ट ऑफ द बॉडी. अच्छा. सो त्याला फॉरेन बॉडी रिॲक्शन येत नाही म्हणून चांदी चूज केली गेली आपल्या दातामध्ये भरण्यासाठी. अच्छा. आणि कीड जी लागते बरोबर. ती लागली असं स्वतःला जर समजलं हो, तर हे सिमेंट कसं भरणं, समजणार पण. म्हणजे समजा दिसतंय मला आणि दुखतंय. ओके. हा, So, म्हणजे हा प्रश्न दोन- तर अगदी योग्य आहे. बरोबर. पण डॉक्टरकडे न जाता समजा एखाद्याला समजलं ओके. तर ती वाढू नये म्हणून घरगुती उपाय काही आपण करू शकतो की डेंटिस्टकडे जाण्यावाचून ऑप्शनच नाही? सी एकतर पहिली गोष्ट आपल्याला कळू शकतं कीड लागली आहे दाताला आहे. ओके, दोन गोष्टींनी. एक तर व्हिज्युअल क्यू मिळतो आपल्याला की दात काळा झालाय म्हणजे कीड लागली आहे. दुसरं स्पर्शज्ञानाने दुखणं पण जाणवतं आपल्याला. करेक्ट. बरोबर. सो पहिल्या 2 लेयर्समध्ये जेव्हा कीड असते त्यावेळी आपल्याला गार गरम किंवा गोड खाल्ल्यावरती कळ यायला सुरुवात होते. ओके. ओके, सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी. सो ही सेन्सिटिव्हिटी अन्न अडकणं त्या बाजूला प्रत्येक वेळी खाताना त्या बाजूला कम्फर्टेबली खाता न येणं ह्या साईन्स अँड सिम्पटम्स आहेत आपल्याकडे ज्याच्यावरती आपण स्वतः जज करू शकतो की आपल्या दातामध्ये कीड लागली आहे का नाही. अशा केसमध्ये ती कीड काढून घेण्यासाठी घरच्या घरी आपण काही नाही करू शकत. बर. ती कीड जोपर्यंत तिथे आहे विदाऊट बिईंग मीन टू एनी अदर प्रोफेशन सर्दी ताप खोकल्यासारखं अनफॉर्च्युनेटली दाताचं दुखणं नाही आहे की गोळी घेतली आणि सिम्पटम्स त्याचे सप्रेस झाले किंवा सिम्पटम्स कमी झाले. जोपर्यंत फिजिकली आपण दातातली कीड काढत नाही तोपर्यंत त्या दाताच्या प्रॉब्लेमला गोल्डन सोल्युशन मिळणं अवघड आहे. ओके. सो फिजिकली कीड काढण्यासाठी यू हॅव टू गो टू अ डेंटिस्ट. सो जितक्या लवकर तुम्ही स्वतः डायग्नोज कराल तितक्या लवकर त्याचा उपाय करणं पण सोपं जातं. ओके. तू मगाशी जे उपाय सांगितलेस की व्यवस्थित चूळ भरा, बरोबर. ब्रशिंग टेक्निक्स, हे सगळं पाळणारा माणूस जर असेल तर दाताला कीड लागलीच नाही असंही शक्य आहे? आयुष्यभर दाताला कीडच लागली नाही? बरोबर. काही रेअर केसेसमध्ये डेफिनेटली असं शक्य आहे ओके. की दाताला कीड लागली नाही. त्या केसमध्ये डेंटिस्टकडे जाण्याचं त्यांना 2च हे कारणं मिळू शकतात. आयदर रुटीन चेकअप्स किंवा काही काही वेळेला थर्ड मोलर इम्पॅक्शन्स असतात. म्हणजे विजडम टूथ अक्कलदाढ जी असते हां हां. ती वाकडी तिकडी वाढली असेल. ओके. बाकी दातांना कुठल्या कीड नाही आहे पण अक्कलदाढ वाकडी वाढली असेल, चुकीच्या ठिकाणाहून बाहेर यायचा प्रयत्न करत असेल तर त्या केसमध्ये त्यांना फक्त डेंटल ट्रीटमेंटची गरज पडते. ओके. अदरवाईज म्हणजे कीडच नाही आहे असा कुठला माणूस मिळणं खूप रेअर आहे. मी असं नाही म्हणणार की पॉसिबल नाही आहे, खूप रेअर आहे. रादर आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत.
खूप लहानपणापासून 2 वेळेला ब्रश केलं पाहिजे, चूळ भरली पाहिजे, टूथपेस्ट वापरली पाहिजे, ब्रश वापरला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी माहीत असूनही इथे बसलेल्या कुणामध्ये सुद्धा डेंटल प्रॉब्लेम 0 आहेत अरे असं नाहीये. नाही, करेक्ट. ह्याच्या सोबतच काही व्यसनं पण असतात ज्याच्यामुळे सुद्धा दातांचं बरंचसं डिटिरिओरेशन होतं. काही वेळेला ब्रशिंग टेक्निकनी सुद्धा दातांना डॅमेज होतो. म्हणजे चुकीच्या ब्रशिंग टेक्निकमुळे सुद्धा दातांना चरे पडतात. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टींकडे बघताना आपल्याला एक गायडन्स फार गरजेचा असतो. एक्झॅक्टली ब्रशिंग कसं करायचं हे समजून घेणं आणि क्लिनिंग करत असताना आपल्या दातांकडे मुळात लक्ष वेधलं गेलं जरी आपल्या दातांकडे तरीसुद्धा इनफ हाफ बॅटल वन की ॲटलिस्ट लक्ष जात आहे तुमच्या दातांकडे डेली बेसिस. आता दॅट ऑल्सो हेल्प. जो व्यसनांचा विषय काढला, बरोबर. तर कुठल्या कुठल्या व्यसनांचा काय काय परिणाम आहे दातांवर? तंबाखू तर खूपच मेजर अफेक्ट करतं. ओके. आता काही जणांची ही पण कन्सेप्ट असते, माझे अमुक अमुक आजोबा अमुक अमुक वर्ष तंबाखू खाऊन जगले, मी सांगतो. हां. त्यांना काही नाही झालं हां. तंबाखूमुळे. सो जेनेटिक फॅक्टर्स पण असतात यामध्ये. तुम्ही तंबाखू किती फ्रिक्वेंटली खाताय ह्याच्यावरही असतं. तंबाखू किती वेळ आपल्या हिरड्यांच्या आणि दातांच्या संपर्कामध्ये येतेय. खूप काही नाही, म्हणजे कॅन्सरच व्हायला पाहिजे असं पण काही नाही. दाताच्या एकंदर आरोग्यावरतीही त्याचा खूप वाईट परिणाम होत असतो. हिरड्या झिजतात, दात हालायला लागतात, वेळेआधी दात पडून येतात आणि तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये ज्यावेळी टोबॅको जास्त जात राहतं त्यावेळी तुम्हाला फक्त सर्क्युलेशन वाढल्यामुळे ती किक जाणवते. पण हे तुमच्या हार्टसाठी पण चांगलं नाही आहे. म्हणजे तंबाखू खाणं ह्या गोष्टींमुळे फक्त कॅन्सरच पर्यंतच आपण वाट बघायची तेव्हाच ते वाईट बरोबर. असं नाही आहे. सुपारी खाण्यामुळे, मिश्री लावण्यामुळे सुद्धा बराच अपाय होतो दातांना. मिश्रीचे कण जे असतात ते ग्राइंड करतात, बरोबर. सो मिश्रीचे कण जे असतात ते हिरड्यांमध्ये अडकून राहतात हो. आणि ते तिथे डिकम्पोज होतात, कुजतात, सडतात आणि तिथे सडल्यानंतर इन्फेक्शन आतमध्ये का नाही जाणार. बरोबर. सो ह्या गोष्टी डेली बेसिसवरती सुपारी खाणारी माणसं सुद्धा तर त्याच्यामध्ये गुटखा पण कन्सिडर करतेस तू? गुटखा, ऑफकोर्स सुपारी मावा सगळं. हां. गुटखा ह्या गोष्टी तर मावा गुटखा तर म्हणजे कम्प्लिटली बँडच आहे. नाहीच खाऊ म्हणजे अजिबात. आणि सुपारी जरी बेसिक आपण म्हटलं जरी सुपारी रोज खायची असेल कुणाला तर रोज सुपारी खाण्याने तुमच्या गालाची इलॅस्टिसिटी कमी होते. म्हणजे त्याच्यामध्ये कॅटेचिन असतं जे खूप तुमच्या फायबर्स जे असतात गालातले आतले म्युकोझल फायबर्स त्याच्यावरती खूप ते अफेक्ट करतं आणि तुमची इलॅस्टिसिटी कमी होते. तुम्हाला तोंड उघडण्याचं प्रमाण कमी होतं. बरोबर. आता हेही माहीत नसेल आय एम शुअर अनेक लोकांना की आपलं तोंड किती प्रमाणात उघडतं माहितीये का? नाही म्हणजे ओके. कधी याबद्दल विचारच नाही केलाय. उघडून दाखवलं तर जेवढं उघडतं तेवढं उघडतं, ओके. एवढंच मला सो माहिती. हां. साधारणतः आपल्या हाताची 3.5 बोटं ओके. एवढा पोर्शन हां. आपला हां. दात पूर्ण तोंड उघडलं गेलं पाहिजे. ओके. ओके. येस, सगळे करून मिनिमम. मी खात नाही का, त्यामुळे मला तर इलेक्ट्रिसिटी आहेच. हां. करेक्ट. सो हे हेल्दी इंडिव्हिज्युअल्समध्ये एवढं माउथ ओपनिंग इज कन्सिडर्ड नॉर्मल. ह्याच्यापेक्षा जर कमी होत असेल तर मग तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. आणि तोंडाचा कॅन्सर ही एकच अशी माझ्या माहितीप्रमाणे ही एकच अशी गोष्ट आहे की जी प्री कॅन्सरस लिजन्स दाखवते. अच्छा. म्हणजे ओके. सायन्स दाखवते ओ. की आता इट इज अबाउट टू हॅपन, यू बेटर स्टॉप. ओके. हां, म्हणजे बाकीचे कॅन्सरचे कधी कधी बरोबर. डायरेक्ट थर्ड स्टेजला एकदम डिटेक्ट हां, होतो. म्हणजे ऍक्सिडेंटल डायग्नोसिस जो होतो ओके. अनेकशा बाकी कॅन्सर्समध्ये हां. की काय काय सिम्पटम्स अमुक तोंडाच्या एका कॅन्सर? येस. सो पांढरा चट्टा किंवा लाल चट्टा तोंडाच्या आतमध्ये येणं. ओके. टोबॅको पाऊच केराटॉसिस म्हणून एक गोष्ट असते. म्हणजे टोबॅको क्विड जो असतो तो ज्या बाजूला जास्तीत जास्त काळ ठेवला जातो हां. तिथली स्किन सुरकुतली जाते आणि सुरकुत्या पडून पांढरी झालेली दिसते. हां. म्हणजे त्याच्यावर केरॅटिन लेअर जास्त सिक्रीट केला जातो. ओ. ह्याचा अर्थ बॉडी साईन देते की मला हे नकोय, मला हे ओके. सहन होत नाहीये. अच्छा. म्हणून त्याच्यावरती थर थर केरॅटिनचे साठत हां, जातात हां. जेणेकरून ॲब्झॉर्प्शन कमी व्हावं. ओ. दॅट इन टर्न्स पेशंटना असं वाटतं की आपण तंबाखू खाऊन पण इफेक्ट येत नाहीये. सो ते जास्त तंबाखू खायला लागतात. अच्छा. ओके. किक सो बसत हे नाहीये. एक्झॅक्टली. सो बॉडी एकीकडे ह्या साईन्स देत असते. दुसरी अजून एक महत्वाची साईन म्हणजे जसं पांढऱ्या रेघांनी आपण फुल्या जर भरपूर आखल्या तर ते कसं दिसेल
तशा पद्धतीची लिजन्स, लायकन प्लेनस नावाची लिजन्स आपल्या तोंडामध्ये दिसून येतात. बर सो ही स्ट्रेसशी सुद्धा रिलेटेड आहेत. बर म्हणजे मोस्टली तंबाखू खाणाऱ्या पेशंट्स ना जेव्हा इंटरव्ह्यू केलं गेलं त्यावेळी हेही कळलं की ते तंबाखू स्ट्रेसमुळे खातात. ओ सो आणि मग नंतर इट टर्न्स इन टू अ हॅबिट. म्हणजे स्ट्रेस नसला तरी सुद्धा त्यांना फिजिकल डिपेंडन्सी पण त्या बरोबर. ह्याच्यावरती तंबाखूवरती आलेली असते. इव्हन दिवसाची So, सुरुवातच काही लोक तंबाखूनी करतात अगदी की अगदी त्यांना टॉयलेटलाच होत हो नाही, हो त्यामुळे ती तंबाखू एन नंबर ऑफ रिझन्स म्हणजे एक्सक्युजेस भरपूर अवेलेबल आहेत खरंय. तंबाखू खाण्यासाठी. पण तंबाखू न खाण्यासाठी खूप चांगली कारणं आपल्याला मिळू शकतात जर आपल्याला आपली ओरल हेल्थ आणि ओव्हरऑल हायजीन मेंटेन करण्याची इच्छा असेल तर. ओके. सो प्री कॅन्सरस लिजन्स ही 2 मेन आहेत, पांढरा किंवा लाल चट्टा येणं आणि लायकन प्लेनस म्हणजे फुल्या मारल्यासारखं म्हणजे कोळ्याच्या जाळ्यासारखं पांढरं लिजन आपल्याला गालावरती आतल्या बाजूनी दिसायला लागतं किंवा जिभेवरती दिसायला लागतं. ओके. सो ह्या सगळ्यासाठी ना आरशामध्ये आपलं इंट्राओरल कॅव्हिटी आपली दिसणं बघणं हे फार महत्त्वाचं आहे. ऑब्झर्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्यसनांचा विषय चालू आहे तर मग स्मोकिंगचा आणि दातांचा किती संबंध आहे? काय काय अडचणी येऊ शकतात स्मोकिंगमुळे दातांना? स्मोकिंगमुळे एक तर स्टेनिंग सगळ्यात जास्त होतं. लंग्स तर अफेक्ट होतातच, पण त्याच्यासोबत आपल्या तोंडाचा म्युकोजा जो असतो तो सुद्धा स्मोक केलेल्या धुरामधनं कंटेंट्स ॲब्झॉर्ब करतो. आता स्मोकिंग करणाऱ्या लोकांमध्ये टार्टर ही सगळ्यात जास्त गोष्ट दिसते. म्हणजे पेशंट्स म्हणतात की आम्हाला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही, पण जेव्हा ते तोंड उघडतात त्यावेळी दात आतून नाही नाही हे सगळं करतात असं करून ओरडून सांगत असतात. सो जेव्हा स्मोकिंग केलं जातं त्यावेळी फक्त टोबॅको जळत नाही, त्याच्याबरोबरचा पेपर पण जळतो. करेक्ट. त्या पेपरमधनं खूप वाईट पद्धतीचे केमिकल्स, ज्याला आपण ऑन्कोजेनिक मटेरियल म्हणू शकतो, अशा प्रकारचे केमिकल्स आपल्या तोंडामध्ये जातात. ते तिथे अब्झॉर्ब होतात. दातांवरती तर स्टेनिंग डेफिनेटली होतं. कॅल्शियम अफेक्ट होतं. आपल्या दातांचा वरचा जो लेअर आहे कॅल्शियमचा तो अफेक्ट होतो. त्याच्यासोबत रफ सरफेस तयार होतो दातावरती रफ सरफेस तयार झाला की अन्न चिकटायला जास्त सरफेस एरिया अवेलेबल करून देतो आपण. सो दॅट अगेन लीड्स टू मोर फूड लॉजमेंट जास्त झाली की त्याच्यावरती कीड लागायला सुरुवात होतेच. म्हणजे म्युकोजा पण अफेक्ट होतो, अलॉंग विथ दॅट दातसुद्धा अफेक्ट होतो. अच्छा, म्हणजे फक्त ज्या सुपारी आणि हे आपण दातांनी चावतो त्या व्यतिरिक्त सिगरेटच्या यांनी अशा अर्थात, अडचणी येऊ शकतात. अर्थात. ओके, ज्यांना उत्तर मिळायचे त्यांना कदाचित मिळालं असेल.